या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी बोलावण्यात आली होती। स्वीकृत सदस्य तसंच स्थायीचे सदस्य निवडीचे विषय सभेसमोर होते। सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी भाजपाच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली। यावर शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी नगर सचिवांना ही नावं वाचून दाखवण्यास सांगितली। तेव्हा 9 पैकी ते फक्त 7 नावं वाचू शकले। दरम्यान भाजपकडून स्वीकृतसाठी इच्छुकानं संधी न मिळाल्यानं आत्महत्या करत असल्याचा मेसेज पाठवल्याचं अमोल शिंदे यांनी सांगताच सभागृह हादरलं। यानंतर झालेल्या गदारोळात पालिकेची पहिली सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर आली। काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला। सोलापूर महानगरपालिकेची ही पहिली सभा एक कलंकित सभा आहे। 87 मेजॉरिटी असताना सभागृहाचा महापौर हे तहकुबाचा प्रस्ताव आणून दुखवट्याचा प्रस्ताव पळून गेले पळकुटेत। एवढा सोलापूर शहराने त्यांना भरभरून देऊन आज सुकृत सदस्याचे 7 फक्त नाव जाहीर केलेले आहेत। परिवहनची यांनी या ठिकाणी निवड करू शकले नाहीत। सोलापूर शहरातल्या लोकांनी जे निवडून दिले त्यांचाही अपमान असं मला वाटतंय। हे सभागृह हे लोक चालू शकत नाहीत। तुम्ही बघितलात की सुरुवातीला देखील बी फॉर्म हे त्यांच्या वादामुळं बी फॉर्म देखील उशिरा दिले होते। आज देखील त्यांच्या नावं न फायनल झाल्यामुळं अर्धा तास उशिरा सभा चालू झाली तरी देखील यांची नावं पूर्ण आहेत। सभागृहामध्ये 102 नगरसेवक असताना यांना ही सभागृह चालवता येत नाही। हे खऱ्या अर्थानं त्यांचा अपयश आहे आणि 7च नावं या ठिकाणी त्यांचे जाहीर केल्यात। या ठिकाणी सर्व पक्ष आम्ही त्यांचा ह्या ठिकाणी सोलापूर शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो। आज महापौर साहेबांना ही सभागृह नीट चालवता आलं नाही याचं सगळ्यात मोठं उदाहरण आता बघितलंय। आता सांगितल्याप्रमाणे 87 जागा येऊन सुद्धा त्यांनी ही सभागृह चालू शकत नाहीत। नरेंद्र काळे एकीकडे शिस्तीचे धडे सांगतात आणि स्वतः मला एका भारतीय जनता पार्टीचा ज्यांनी फॉर्म भरलाय एका सदस्याचा मेसेज आला की मी आज बालाई सरोवरमध्ये असलेल्या नेत्यांचं काही आमदारांचं नाव लिहून चिठ्ठीत नाव लिहून मरणार आहे, आत्महत्या करणार आहे। मला हे मेसेज आल्यानंतर मी सभागृहात सांगितलंय की सभागृहात तुम्ही त्यांचं नाव कट केलं ते नाव कोणतं आहे म्हणून। हे कळाल्यानंतर पळायची वेळ आलेली। यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून पळून गेलेले तुम्ही बघितले सगळ्यांनी कशा पद्धतीनं पळ काढून पळायला लागले ते। आता त्यांना माहित आहे अर्ध्या 1 तासामध्ये नाव सांगायला बघा 25-26 लोकांनी फॉर्म भरलेला आहे। त्यांच्या पक्षात कोण कोण कष्ट काढलंय, कोण पार्टी वाढवण्यासाठी मोठं केलंय पार्टीला आणि आता मलाही कोण खायला लागलंय त्याच लोकांच्या विरोधात त्यांचा रोष आहे। रडत रडत मेसेज केला मी तुम्हाला नाव सांगू शकतो ते तुम्हालाही रोज भेटतात। त्यांनी सांगितले मी अर्ध्या तासात नाही आत्महत्या केलो। हे मेसेज मिळाल्यानंतर पळून गेलायत ना। हे पळून गेले कशामुळे माहिती आहे का? ह्यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझं नाव यादीत नाही म्हणल्यावर त्यांनी त्यांना पण मेसेज टाकला, नरेंद्रला मेसेज टाकला आणि मला मेसेज टाकला अमोल बापू तुम्हाला विनंती आहे हा विषय तुम्ही सभागृहात सांगा म्हणून त्यांनी पळायची वेळ आली आहे। बघा ते कशा पद्धतीने तडमळत आहे कार्यकर्ता। अशा कित्येक लोकांना अहो तुम्ही कुणाची नावं काढली मला जर अजब वाटतंय। यादी बघितल्यानंतर अहो कुणाची नावं आली त्या यादीमध्ये 3 नावं या यादीमधली जी 7 नावं आहेत खरंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचं चिंतन करावं। ही 7 नावं किती दिवस पक्षात दिसली होती तुम्हाला? कोण कोण काम केलं या 7 लोकांचं पार्टीचं? मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही पण मला आता कळलंय दलाली केल्यानंतर सुद्धा नावं आतमध्ये येतात। ह्याचं उदाहरण आता इथं बघायला मिळालं। इथं ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एकमेकाला काही गोष्टी पोहोचवल्या तरी त्यांची नावं आत येतात। ह्याचं मोठं उदाहरण आता इथं या सभागृहात मिळालं। ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही। एका कार्यकर्त्याला सांगायची वेळ येते की अर्ध्या तासात जर माझं नाव नाही आलं तर मी आत्महत्या करेन असं म्हणल्यावर पळून जायची वेळ आलेली आहे। ही आजच्या दिवशी या महापालिकेत मधला सगळ्यात काळा दिवस आहे आणि पहिला दिवस असा होणार असेल तर पुढे 5 वर्ष आपल्याला काय बघायला मिळेल? आमचे कितीतरी प्रश्न मांडायचे होते। शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय महत्त्वाचा आहे। शहरातला पाणी पुरवठा रमजान सारखा सण चालू झालेला आहे, लोकांना पाण्याविषयावर बोलायचं होतं। हे सगळे विषय असताना सुद्धा अशा पद्धतीनं सभा त्याग करून पळून जाणं हे पळपुटेचं लक्षण आहे। आता मला माहित आहे हे इथून जाऊन बसतील तिथं हॉटेलवर, तिथं रातभर कुठाने झाले, अजून तिथं कुठाने करतील आणि उद्याच्या मीटिंगमध्ये
परत सांगतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे. अहो तुम्ही आत्ता जी 7 नावं आणलेत ना त्याचं चिंतन करून बघा ती नावं कुणाची आहेत, त्याच्या पद्धतीने केले सगळ्याला माहित आहे. आणि परवा सुद्धा तुम्ही बघितलं असेल 87 जागा आल्या, 88 करण्याकरता काय काय करावं लागलं. 25 लाख दिले त्याला त्या 25 लाख रुपये दिले. 25 लाख भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीचा जो काय आपला हनी आहे वैभव अत्तुरेला 25 लाख रुपये देऊन त्याला त्यांच्यामध्ये समाविष्ट केलं. 88 जागा का केल्या? 87 जागा असताना 88 करायची गरज काय आली? एक सदस्य वाढलेला असता म्हणून.